मध्ये मी माझ्या ऑडियन्सला विचारलं की लोक आपलं घर आणि गाव सोडून शहरात का येतात, आणि त्यामध्ये एक कमेंट होती पाणी. आणि खरंच ती कमेंट माझ्या डोक्यात राहिली. जेव्हा मी हे थोडं आणखी समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की भारतात पाण्याची टंचाई आणि दुष्काळामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर करावं लागतं. मी कोल्हापूरमध्ये राहतो आणि जिथे तापमान आता 40°C आहे आणि पाण्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही. पण आपण शहरातील लोक नळ चालू करताच आपल्याला पाणी मिळतं, पण अनेक गावांमध्ये लोक पाण्यासाठी रोज संघर्ष करतात. मग मी ठरवलं की ही गोष्ट फक्त ऑनलाईन वाचून नाही तर प्रत्यक्ष ते जाऊन समजून घेतली पाहिजे. आणि म्हणूनच मी कोल्हापूरपासून 100 किलोमीटर असणाऱ्या डफळापूर या गावी चाललो आहे. मी आता माझ्या घरापासून 100 किलोमीटर दूरवर असणाऱ्या डफळापूर या गावी आलो आहे. या गावातील लोक पाण्याच्या समस्येला कसे सामोरे जातात हे मला पाहायचं आहे. इथे आल्यावर मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे गरमी. आणि मग मला हळूहळू समजलं इथे फक्त पाण्याची गरज नाही तर रोजचा संघर्ष आहे. प्रॉब्लेम फक्त पाऊस कमी पडण्याचा नव्हता, इथे जे पाणी यायचं ते जास्त वेळ टिकून राहायचं नाही. अनेक ठिकाणी पाणी थेट वाहून जायचं आणि थोड्या वेळातच जमीन कोरडी पडायची. इथे अशी काही कामे केली गेली आहेत ज्यामुळे पावसाचं पाणी थेट वाहून जाण्याऐवजी जास्त वेळ साचून राहत आहे. कुठे छोटे ओढे रुंद करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी असे चर खणले गेले आहेत जेणेकरून पाणी हळूहळू जमिनीत मुरेल. इथे केवळ पाण्याची बचतच होत नाहीये तर त्यासोबतच हळूहळू शेतीला आणि रोजच्या जगण्यालाही आधार मिळत आहे. साईट बघताना मला कळलं येथील सर्व जलसंधारणाची कामे BPCLच्या CSRच्या माध्यमातून झाली आहेत. गावातील लोकांनी सांगितलं की 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या खलाटी गावातही असं काम झालं आहे. परंतु हे मला पाहायचं होतं की हा बदल फक्त डफळापूरपुरता मर्यादित आहे का, की खरंच आसपासच्या गावामध्ये हा फरक दिसत आहे. त्यामुळे मी खलाटी गावाकडे चाललोय. आता आपण खलाटी गावात आलो आहे तर चला या गावातील लोकांनाच विचारूया या सगळ्यांचा फरक किती जाणवला ते. पूर्वी येथे पाण्याबाबत सर्वात मोठी अडचण काय होती? पाणी नसल्यामुळे पिके येत नव्हते, शेत पिकत नव्हते, म्हणून शेत पडत होते. तुम्हाला असं वाटतं का की पूर्वी आधी पाण्यासाठी जी चिंता होत होती ते आता वाटते का? आता चिंता कमी झाली आहे. पाणी असल्यामुळे जरा झाडे लावलोय, आम्ही ऊस लावतो, जरा पीक हुंडी वैरण करत आहे. यामुळे पाणी जरा साधारण चालू आहे. पाणी शहरात कदाचित आपण पाण्याचे महत्त्व लक्षात घेत नाही. डफळापूर आणि खलाटी सारख्या भागात आल्यावर कळतं की असे मोठे प्रयत्न किती मोठा फरक घडवू शकतात. BPCLच्या CSRच्या उपक्रमातून जे जलसंधारणाचं काम इथे झालं आहे त्याचा परिणाम फक्त पाण्यापुरता मर्यादित नाही तर हळूहळू संपूर्ण गावाच्या जीवनातून तो परिणाम दिसू लागला आहे.